Now what are you having? These are oysters, fresh out of the ocean. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्यासारखी तुमच्यातलीच एक जो. कसे आहात सगळे? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी राहत होते त्या हॉटेलची सफर दाखवणार आहे आणि मग थायलंडचे फूड कल्चर दाखवणार आहे. तर या हॉटेलचे नाव आहे बायोके स्काय हॉटेल. या हॉटेलचे कन्स्ट्रक्शन 1990 मध्ये चालू झाले होते आणि 1997 ला जाऊन कंप्लीट झाले होते. मी तुमच्या बरोबर हा व्हिडिओ ह्यासाठी शेअर करत आहे कारण की मी जो अनुभव घेतला म्हणजे 84 फ्लोअर आहे, तिथे कसे जावे लागते, किती लिफ्ट आहेत, किती लिफ्ट आपल्याला चेंज करावे लागतात, हा सगळा अनुभव मला तुमच्यावर शेअर करायचा होता, म्हणून फक्त मी हा व्हिडिओ बनवला आहे. या हॉटेलच्या 18 फ्लोअर पर्यंत जगातला कोणताही माणूस जाऊ शकतो, जिथे या हॉटेलची लॉबी आणि रिसेप्शन एरिया आहे. तर हा आहे ग्राउंड फ्लोअर आणि हा आहे पहिला टप्पा आणि पहिली लिफ्ट, जिथून आपण 18 फ्लोअरला जाऊ शकतो. थँक्यू. तर तुम्ही बघू शकता या लिफ्टला फक्त 3च बटन आहेत. ग्राउंड आहे, ग्राउंडवरून मला पहिले 18 फ्लोअरला जावं लागतं. This is the lobby on 18th floor. तर हा आहे रिसेप्शन एरिया आणि इथूनच तुम्ही तिकीट काढू शकता 84th फ्लोअरला जाण्यासाठी. हे आहे डुरियन फ्रूट, जे की इकडचे ट्रॉपिकल फ्रूट आहे. आपले जॅकफ्रूट म्हणजेच फणसासारखे दिसते पण खूप जास्त उग्र लागते. त्याचा फ्रॅग्रन्स पण खूप जास्त हार्ड असतो. हे बघ, तर इथे 6 लिफ्ट आहेत, पण ज्या लोकांचे रूम 20 to 49 पर्यंत आहेत तीच लोक फक्त ह्या सगळ्या लिफ्ट यूज करू शकतात. आणि इथल्या लिफ्ट 50 to 83 पर्यंत जे राहतात किंवा त्यांना 83 फ्लोअर पर्यंत जायचं आहे ती लोक ही वाली लिफ्ट यूज करू शकतात. आता इथेही गंमत आहे बरं का. 84 फ्लोअर 84 77 plus 84. ऐकले का काय म्हणाला तो? आपण या लिफ्ट मधून फक्त 77 फ्लोअर पर्यंतच जाऊ शकतो. मित्रांनो, इथे कोणीही जाऊ शकत नाही म्हणजे सरांची तुमच्याकडे रूम की आहे. सो ती जी की आहे ती ह्या ग्रीन लाईट वरती तुम्हाला लावावी लागते, मगच ती लिफ्ट वरती जाते, अदरवाईज ती लिफ्ट वरती जात नाही.
नो आय ऑलरेडी डन. तिला वाटले मी ब्रेकफास्ट करायला आले होते, जो की माझा ऑलरेडी झाला होता. आणि हे होते आपले इंडियन क्युझिन. पण मी फक्त बघतच राहिले. ब्रेकफास्टला जर हे आहे तर लंच आणि डिनरला काय सर्व करतील ही लोक. पण असो, एवढ्या सगळ्या पदार्थांची सफर करून मी माझ्या ताटात काय वाढले हे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, खूप साऱ्या कमेंट करा, खूप 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 जणांना शेअर करा आणि खूप 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 जास्त आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो. तर हे होते बायो के स्काय हॉटेलचे ब्रेकफास्ट फूड काउंटर. कसे वाटले तुम्हाला? तुम्हाला कसे वाटले हे सांगण्यासाठी अर्थात तुम्हाला कमेंटच करावी लागणार आहे. तर खूप सारा कमेंट करा मला. तर हा होता माझा ब्रेकफास्ट आणि हा होता कौस्तुभचा ब्रेकफास्ट. चला तर मग ब्रेकफास्ट करूनच आता आपण बघूया थायलंडचे फूड कल्चर आणि कौस्तुभने काय काय डेंजर गोष्टी खाल्ल्या ते देखील पाहूया. बरे, आता मी तुम्हाला हे जे फूड दाखवणार आहे ते आम्ही एका दिवसात, आम्ही म्हणजे मी नाही, कौस्तुभने ऑफकोर्स, तर आम्ही हे एका दिवसात खाल्लेले नाहीये. आम्ही इथे बँकॉकला 3 दिवस होतो, तर आम्ही हे 3 दिवस एक्सप्लोर केलेले फूड कल्चर असणार. How much for the small portion? Small portion? 100. Give me 100. Less spicy, less spicy. आणि इथे आमचे अहो खाणार होते छोटे ऑक्टोपस. So trying octopus for like 3rd-4th time now in a different style. Very good. Better than the octopus. The sauce is good. Baby octopuses. आईस पण आहेत त्याला, ते आईस पण नाही काढले. काय काढले? अजिबात नाही. तुझे ऑक्टोपस तुलाच प्रिय. का नाही? मी ऑक्टोपसचे फोटो काढत होते तेव्हा कोपऱ्यात ही खारुताई दिसली. इतकी गोड दिसत होती की मला तिचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. पण ती मात्र कॅरट खाण्यामध्ये मग्न झाली होती. माझ्याप्रमाणे तुम्ही देखील फसलात की नाही? मला हे सगळे पहिले डिफरंट टाइप्स ऑफ स्वीट वाटले.
पण हे होते डिफरंट टाइप्स ऑफ सुशी. What is this? Again, crab. This is octopus. Cooked or uncooked? Cooked. This is. आणि आता खरी मजा येणार होती. कौस्तुभ इथे सगळ्या सुशी टेस्ट करणार होता. ओके. स्ट्रीट फूड आहे एवढं एनहान्स टेस्ट नाही. सॅल्मन वाला चांगला होता, ऑयस्टर वाला चांगला होता. फिश एग वाला बघू. फिश एग वाला 50 बेकन वाला ट्राय करूँ. हाँ बेकन वाला, बेकन एंड या इट इज गुड. बेकन वाले फ्लेवर चांगलं. फास्ट खावं लागतं तसं. हा ऑक्टोपस आहे. स्लो खा ना तुझं काय. हवा ऑक्टोपस पण चांगला आला. हा ऑयस्टर, फिश एग आणि क्रीम सॉस. क्रीम सॉस नाही, क्यूपी मेयोनेज दिला. तो फिश फ्लेवर वाले चांगले आले. तुझं स्टेपल फूड आहे. हा क्रॅब आहे आणि टुना आहे. हा सीवीड वाला, व्हेज वाला ट्राय करू. दिस वन इज सीवीड. सीवीड समुद्रातली भाजी. अच्छा. खारट असते थोडी. फ्रेश सीवीड म्हणतात त्याला. एक्सलेंट. यम यम. लास्टला खायला पाहिजे होतं. सीवीडचा फ्लेवर चांगला स्मोकी आहे, म्हणजे प्रिझर्व केलेलं असतं ना. हे सगळे मला वाटतं आर्टिफिशियल फ्लेवर वाटतं, कारण काही क्रॅब आहे ना, ओरिजिनल क्रॅब नसतं. राईस, हां राईसचा बघ कसा स्टिकी राईस दिसतो चांगला. थोडं स्पायसी करायला वसाबी पेस्ट लावायची, सॉस लावायला. काय झालं, चावलास? वसाबी पेस्ट सुरू झाली. जोरदार एकदम. मग थोडीच खात होतो, हा साधा होतो म्हणजे जास्त झालं डोक्यात बसतो. असं पण असतं. तिकडे असते खूप ना, फ्रेश वसाबी आहे. डोळ्यातनं पाणी आलं बघ. हा शिंपलं. ही वसाबी हॉट असते. म्हणजे लास्ट ऑक्टोपस. Which one you like the most? सगळे असे 100% चांगले नव्हते. सगळे 70, 80, 90% ओव्हरऑल स्ट्रीट फूडसाठी चांगलं. मला तर या सुशी प्लेटचे कलर कॉम्बिनेशनच आवडले. स्ट्रीट फूड आहे. इकडून इकडून कसं इकडून. OMG. इथे येणार होती खरी मजा. कौस्तुभ काहीतरी हे डेंजरस खाणार होता. मिक्स ऑफ एव्हरीथिंग.
हे सगळे किडे मकोडे 200 रुपये थाय बात एक बाउल, त्यात 2 बेडूक सुद्धा ते देणार होते. आणि मोठा स्कॉर्पिओ 300 रुपीज आणि छोटा स्कॉर्पिओ 200 रुपीज. रुपीज म्हणजे थाय बात, म्हणजे 200 म्हणजे आपल्याकडे ते 500 रुपयाला एक विंचू कौस्तुभने खाल्ला. ऑल मिक्स वन. वेट 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 वेट. जाऊ दे, तू चालू कर. नाही, मला शूटिंग करायची. लेट मी हॅव दिस. हवा मांगे काट कोणची लागतं. मांस लागते का? मांस सुपरेल आहे, कडक कडक सुपारी घालतो. सुकट लागतं, सुकट. अर्धा तर खाली पडलं तुझं. 200 बात मधलं 50 बात खाली पडलं. लेवल 1 पार. गुड. कौस्तुभचा विंचू म्हणजे स्कॉर्पिओ खाऊन झाला होता, जो की त्याला सुकट सारखा किंवा सुपारी सारखा क्रंची लागला. आता तो किडे ट्राय करणार होता आणि फ्रॉग सुद्धा. इव. एनिथिंग यू लाईक. हा, हे सुकवलेलं फ्रॉग. हवा सुकट तर आवडत नाही, खा सुकलेलं सगळं हे. अरे पडला. सुकलाय तो. सुकट लागते. हे काहीतरी वेगळं आहे. हाताने खायला पाहिजे. आता मजा अलग आहे. तो ही आहे आळी मोठीवाली, तिचं तोंड बघत. जी झाडात असते ती ना? झाडात असते. बघू. हा आता. चांगली आहे. लाकडी स्मेल आहे तुझी. लाकडातली आहे, लाकडातली आहे ना? आता ही आले. मला काय माहिती, मी थोडी खाते. टेस्टी आहे. कसा खातोय कौस्तुभ तू? फ्रॉक कसा करून खाता तसाच खातोय. फ्रॉक क्रंची होता. हे मस्त आहे, लाकडीवाले मस्त आहे. हा, ग्रास शॉपर. शॉप. हा बघ, ग्रास शॉपर दिसतोय का? नाही. हो खा. ग्रास शॉपर कॉर्न जरा का लागला. प्रॉन्स. प्रॉन. कॉर्न. ओके, कॉर्न. अजून काय होतं? हा, हे काळं खायचं होतं ना. हे बघ, क्रिकेट. पावसाळ्यात करतात ना क्रिकेट. ते आता तू कुठेही भेटली तरी खाशील ना कौस्तुभ, पटकन उचलून. शिजवलेलं भाजलेलं रे चांगलं. मी देईन ना तुला भाजून, हात न लावता. हा, काय गावाला भेटतो नाही का? काय आहे तो क्रिकेट आवाज करणारा. थांब जरा. थांब. टेस्टिंग फर्स्ट टाइम. या ब्लॉगिंग. अच्छा, मी या. You want to taste? Taste it, no? You will like it. This is tasty in fact. This one is better than anything. You want to taste? Next time if I have the courage.
कौस्तुभने हे किडे मकोडे खाण्याचा टास्क कंप्लीट केला आणि तो खात असताना मला हेही कळले की थायलंडमध्ये सगळेच जण काही हे खात नाहीत. आय होप तुम्हाला हे मी दाखवत असलेले थायलंडचे फूड आवडत असेल. ऑफकोर्स चवीसाठी नाही पण कलरसाठी तरी. मला इकडचे कलर कॉम्बिनेशनच खूप जास्त आवडले. Now what are you having? These are oysters, fresh out of the ocean. ऑयस्टर म्हणजे कालवे. आपण हे कालवे अगदी शिजवून वगैरे त्याच्यामध्ये माल मसाला टाकून अगदी छान मस्त खातो. आणि हा माझा नवरा आणि हे थायलंड मधले लोक कच्चेच खात आहेत. मी तर बघतच बसले. It is cold or what? अच्छा, he's putting ice on that. Fresh है, these are not cooked. Means? They उघडतात हाँ. आणि हे कच्चं आहे. कच्चं मीठ आहे. त्याने प्रॉब्लेम नाही होणार का काही? समुद्रातलं सॉल्टी आहे ना, सॉल्टी आहे ते. आणि क्लीन असतं ना ते, ब्रशने क्लीन करतात. फ्रेश असल्यामुळे तसंच खातात आणि असंच खातात ते. मग आपणच फक्त बॉईल करून खातो काय? आपल्याकडे ते अर्ध शिजवतात असं करतात. स्पून सारखं शेप आहे रे त्याचा. हो का? Yummy. This one is good or that insects are good? इन्सेक्टला टेस्ट नव्हती. इन्सेक्ट ड्राईड बघतो. ओके. पेपर सगळं खाऊ शकतो. काय? पेपर सगळं खाऊ शकतो. राईस पेपर. चला तर या व्हिडिओचा शेवट आपण डेझर्ट खाऊन करूया आणि हा व्हिडिओ देखील इथेच एंड करूया. भेटूया आपण नेक्स्ट आणि लास्ट एपिसोड ऑफ थायलंड सिरीज. लास्ट एपिसोड खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. सो प्लीज डोंट मिस दॅट. तोपर्यंत या व्हिडिओची मजा घ्या आणि सगळ्यांना देखील शेअर करा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात. तोपर्यंत बाय.